भागात आपण पाहिलं की यमाई देवी औंधच्या डोंगरावर कशी स्थिरावली. पण आज आपण पाहणार आहोत की एक साधीशी मूर्ती एका राज्याची कुलस्वामिनी कशी झाली. ही कथा आहे औंधच्या पंतप्रतिनिधी घराण्याची आणि त्यांच्या अढळ भक्तीची. असं म्हटलं जातं की औंधचं भाग्य हे यमाई देवीच्या हातात आहे. फार वर्षांपूर्वी जेव्हा औंध संस्थानाची स्थापना झाली तेव्हा तिथले राजे पंतप्रतिनिधी यांनी ठरवलं की कोणतंही कार्य करण्यापूर्वी आपण आपल्या आईचा म्हणजे यमाईचा आशीर्वाद घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही. राजघराण्यातील प्रत्येक पुरुष, युद्ध असो वा राजकारण, आधी डोंगरावर जाऊन देवीला साकडं घालत असे. एकेकाळी संपूर्ण सातारा परिसरात भीषण दुष्काळ पडला होता. पाण्याअभावी जनावरं मरू लागली, शेती वाळली आणि प्रजा अन्नानं दशा करू लागली. राजे पंतप्रतिनिधी खूप चिंतेत पडले. त्यांनी तिजोरी रिकामी केली, धान्याची कोठारं उघडली, पण पाऊस काही पडत नव्हता. अखेर राजे पायी चालत अनवाणी पायाने यमाई देवीच्या डोंगरावर गेले. त्यांनी देवीच्या चरणी डोकं ठेवलं आणि रडत म्हणाले, आई, जर तू माझी माय आहेस तर माझी प्रजा का तहानलेली आहे? तू पाणी दिलं नाहीस तर मी इथून हलणार नाही. राजे तिथेच मंदिरात बसून राहिले. असं म्हणतात की तिसऱ्या दिवशी रात्री देवी एका साध्या सुवासिनीच्या रूपात राजांच्या स्वप्नात आली. तिने सांगितलं, बाळा, उद्या सकाळी तू जिथे तलवार मारशील तिथेच पाण्याचा झरा लागेल. पण लक्षात ठेव, ते पाणी फक्त तुझं नाही तर तुझ्या संपूर्ण प्रजेचं आहे. सकाळी राजे खडबडून जागे झाले. त्यांनी स्वप्नातील ठिकाणी जाऊन जोरात तलवार चालवली आणि काय आश्चर्य, तिथून शुद्ध पाण्याचा अखंड झरा वाहू लागला. प्रजेची तहान भागली आणि राज्यावर आलेलं संकट टळलं. याच कृतज्ञतेपोटी राजांनी यमाई देवीचं भव्य मंदिर बांधण्याचं ठरवलं. आज आपण जे उंच शिखर आणि नक्षीकाम असलेलं मंदिर पाहतो ते याच भक्तीचं प्रतीक आहे. मंदिरातील त्या दीपमाळा जेव्हा उजळतात तेव्हा असं वाटतं की साक्षात देवी भक्तांच्या आयुष्यातील अंधार दूर करत आहे. राजे पंतप्रतिनिधींनी फक्त मंदिरच बांधलं नाही, तर त्यांनी देवीला आपल्या कुटुंबातील एक सदस्य मानलं. आजही औंधच्या राजवाड्यात जेव्हा जेवण होतं तेव्हा पहिला मान आई यमाईला दिला जातो. ही कथा आपल्याला शिकवते की जेव्हा राजा किंवा नेता हा ईश्वराच्या चरणी नम्र होतो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने प्रजेची सेवा करू शकतो. स्वामी समर्थांच्या भाषेत सांगायचं तर, सबुरी आणि श्रद्धा असेल तर दगडातूनही पाणी निघू शकतं. यमाई देवी ही फक्त शक्तीचं रूप नाही, तर ती संकटात पावणारी माऊली आहे. जर तुमची भक्ती खरी असेल तर आई डोंगरावरून उतरून तुमच्या मदतीला नक्की येते. जेव्हा आपण मीपणा सोडतो तेव्हाच देवीचा आशीर्वाद आपल्याला लाभतो. आई यमाई तुमच्या सर्वांचं कल्याण करो. श्री यमाई माता की जय.